अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महात्म्य अध्याय 44. देवांनी आयुराजाच्या मुलाला नहुषाला त्याचे पूर्ववृत्त सांगितले. वसिष्ठांच्या आज्ञेने नहुष हुंडासुराच्या नाशाकरिता जातो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्तात्रयाय नमः. निर्भमानी दीपक गुरुचे वंदुनी पदक म्हणे आयुराजाचा लेख. काय कौतुक करता झाला जो सूर्य संकाश उपजला दिक्पालांश. ज्याला रक्षी योगेश तो दैत्यास मारी कसा. तो दीपक विचारतो आहे गुरूंना की हे म्हणे ह्या राजाचा जो मुलगा आहे नहुष, तर त्याने हे तो कसा आहे. सूर्यासारखा तेजस्वी आहे आणि अष्टदिशांच्या पालकांचा अंश असा तो कोण नहुष. आणि ज्याचं रक्षण कोण करतो. प्रत्यक्ष भगवंत दत्तात्रय करताय. तर त्यांनी दैत्याला कसं मारलं ते सांगा म्हणे मला. हे मज विस्तारुणी सांगा म्हणता तो मुनी. म्हणे एकाग्र होन पीकान कथामृत सगोत्रा पितरो चास्य वियुक्ता बाल्य एव सहा. निमित्ती कृत्य नहुषो मुनी नंदे दत्तेन रक्षिता. तर ते म्हणे मी आता तुला सांगतो तर तू कानाने कथामृत श्रवण कर म्हणे. असं दीपकाला त्याचे गुरु सांगतायत. आता हा जो श्लोक वाचला त्याचा अर्थ, या नहुषाचे जे गोत्र आई वडील वगैरे सर्वजण त्याच्या बाल्यावस्थेत त्याला सोडून गेले, याच्यापासून दूर गेले आणि एका मुनीला निमित्त करून श्रीदत्तांनी नहुषाचे रक्षण केले. मुनी स्थितप्रज्ञ असून श्रीदत्ताने वळविता मन दे सोडून ध्यान करी पालन नहुषाचे. असुरेश्वरी हारक दैत्येश्वरी वर्धक वसिष्ठ शिक्षणे सम्यक कुमार समर्थ झाला. आणि अशा प्रकारे त्या वसिष्ठ मुनींनी याचं पालनपोषण केलेलं आहे म्हणे. आणि असुरांचे ऐश्वर्य हरण करणारा देवांचे ऐश्वर्य वाढवण्याला असा तो योग्य झालेला आहे तो मुलगा. आणि कसा झालेला आहे तर सगळं शास्त्रांमध्ये निपुण झालेला आहे. जो वारंवार धनुर्वेद अभ्यासीन मानिता खेद शस्त्रशास्त्र विशारद झाला वाद प्रवीण. ज्याची गैरचाल नसे नित्य गुरु समीप असे कधी उद्धत नसे विनीत असे सतत. निंदास्तुती दे सोडून ला आपल्या अभ्यासा झटून सर्व विद्या निपुण नहुष झाला तो. आणि अशा प्रकारे सगळं शास्त्रामध्ये तो पारंगत झालेला आहे. आणि कायम तो गुरूंचं नमूनच असायचा. गुरूंना नमन करत असायचा आणि उद्धटपणाने वागत नसायचा तो असं. आणि स्तुती निंदा हे त्याला काही आवडत नव्हतं. म्हणजे अशा प्रकारे तो विवेकी होता आणि त्यांनी सगळ्या याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलेले होतं. ते सुष्ठू आचरण वसिष्ठ त्याचे पाहून म्हणे नहुषावनी जाऊन करी हनन हिंस्राचे. ते धवा तो राजनंदन आज्ञा शिरसा मानून धनुष्यबाण घेऊन चाले वन लक्षुनिया. गायीस जे मारिती मनुष्यास जे पीडिती त्या व्याघ्रादी हिंस्र जाती ते वनांती मारिल्या. तर त्याला गुरूंनी सांगितलं आता तुझं शिक्षण पूर्ण झाले. आता हे जे गायींना म्हणजे प्राण्यांना आणि गरीब प्राण्यांना आणि मनुष्याला जे त्रास देता हिंस्र प्राणी म्हणजे कोण वाघ सिंहासारखे, तर तू त्यांना आता मारू नये म्हणे. अशा प्रकारे मग तो गेलेला आहे आणि त्यांनी मारलेला आहे त्या हिंस्र प्राण्यांना. ते धवा तो राजनंदन आज्ञा शिरसा मानून धनुष्यबाण घेऊन चाले वन लक्षुनिया. गायीस जे मारिती मनुष्यास जे पीडिती त्या व्याघ्रादी हिंस्र जाती तेने वनांती मारिल्या. ते हस्त लाघव त्याचे अचूक पाहता देवांचे मन हृष्ट झाले साचे. असे वाचेने बोलती देव तू तनुजे इंदुमतीचा सोमवंशी आयुराजाचा पुत्र असशी साचा नसशी ऋषीचा सुत. हा अभिमान दे सोडून माय बापा दे दर्शन तुझ्या पदी लावी मन. अशोक सुंदरी वरी तिला जो चर्व मानितो नरा त्वा तया हुंडासुरा मानुनी जा निज पुरा माता पितरा भेटावया. तर देवांनी सांगितलं की तू एक राजाचा मुलगा आहे म्हणे. तू काही वसिष्ठ मुनींचा मुलगा नाही आहे म्हणे. आणि तू काय इंदुमती तुझी आई आहे आणि तुझे पिता कोण आहे तर सोमवंशातील आयुराजाचा पुत्र आहे म्हणे तू.
आणि तू आता काय कर, जो काही राक्षस आहे तो हुंडासूर त्याला तू मारून टाक आणि ती अशोक सुंदरीशी लग्न कर आणि आईवडिलांना भेटायला जा म्हणे. तू निश्शेष दैत्यासी निजबळे मारिसी दत्तवरे समर्थ असशी न करी मानसी तू चिंता तो व्योमधनी ऐकून नवश करी चिंतन मी तरी वसिष्ठ नंदन हे आकाश वचने का चळवी. आणि मग अशी ती देवांची आकाशवाणी त्यांनी ऐकली आणि तो मनात विचार करतो, मी तर वसिष्ठांचा मुलगा आहे आणि ही आकाशवाणी तर माझं मन का बरं असं चलबिचल व्हायला लागलं म्हणे. नभी देव हे वदती किंवा कपटी हे उक्ती गुप्तपणे येथे वदती कराया मती भ्रंशकी असे वचन ऐकून अनेक तर्क करून नवश आश्रम येऊन सांगे वंदुनी मुनीला. ते आकाशवाणी त्याने ऐकली आणि तो मनात विचार करतो, हे नक्की देवच बोलता आहेत का कोणी कपटी आहे म्हणे, राक्षस भिक्षस की माझ्या मुद्दाम माझं मतिभ्रंश करण्याकरता सांगताय. आणि मग अशा प्रकारे तो आलेला आहे घरी आणि त्या मुनींना विचारतो आहे. मुनीही ते ऐकून म्हणे, नवशा तू जाण इंदुमती गर्भरत्न आयुनंदन सोमवंश जो स्वतंत्र दत्तदेव तत्प्रसादे तुझा उद्भव तो तुला रक्षी सदैव अरिष्ट सर्व वाळुनी. मग म्हणे हे खरंच आहे म्हणे, तुझी आई इंदुमती आणि पिता आयुराजा आहे म्हणे आणि तुझं रक्षण कोण करतो आहे तर दत्तगुरूंच्या प्रसादाने तुझा जन्म झालेला आहे म्हणून सदैव दत्तगुरू तुला रक्षण करतात म्हणे. तो होय तुझा कैवारी जेव्हा इंदुमतीचे उदरी तू आला सीते अवसरी असुरे ते जाणले हुंड दानव गर्भाला माराया सिद्ध झाला सुदर्शन ठेवणी रक्षिला तुला गर्भी दत्ताने. तर जेव्हा तू आईच्या पोटात आला त्याच वेळेला त्या हुंडासुराने तुला मारून टाकण्याचा प्रयत्न केला, पण गर्भात असतानाच दत्तगुरूंनी सुदर्शन चक्राने तुझं रक्षण केलेलं आहे म्हणे. हा आयुसुत पुढे मज मारिल म्हणून धनुज उपजताची तुझं माया पसरुणी नेता झाला तुला स्वनगरी नेऊन मारावया दे श्री लागून मग तिचे हातातून दासी करी गेला तू. तर मग तू जन्माला आल्यानंतर त्याला वाटलं की आता तरी याला आपण घेऊन जाऊ म्हणून त्याने सगळं सर्वांना झोपवून दिले मायेने आणि तुला उचलून नेलं आणि पत्नीकडे दिलं. पत्नीने दासीकडे दिलं म्हणे तुला मारण्यासाठी, परंतु तू नास्तिकाच्या हातात पडताही तेथे दत्त राखी तुझे जीवित ही मात नवर्णवे रे ऐक नवशा नवलते दासी उचलवणी स्वहस्ते तुला देऊनी बल्लवाते म्हणे याते शीघ्र तोड. मग इंद्रवज्र असे पर्वतावरी टाकीत असे बल्ल शस्त्र मारित असे तुझे वरी 3 वेळ नरद्रोही असुर हिंस्र तेव्हा तुझ्यावरी शस्त्र टाकी तेव्हा दत्तचक्र तुझ्यावरी धरतसे. तर मग त्या दासीने कोणाकडे दिलं, बल्लवाकडे दिलं म्हणे, आचार्याकडे दिलं. आचार्याने एखादं इंद्र जसा वज्र मारतो एखाद्या डोंगरावर त्याप्रमाणे त्यांनी ते शस्त्र तुझ्यावर टाकलं, परंतु 3 वेळा टाकल्यानंतर दत्तांच्या कृपेने त्यांनी ते चक्र आडवं लावल्यामुळे तेव्हासुद्धा तुझा मृत्यू झाला नाही म्हणे आणि तू वाचला म्हणे तिथून. तो प्रवृद्ध क्रोध दानव खपता बळवैभव मनी आणि दयाद्रव तुझा जीव राखावया असा तो हे होता म्हणे, आचारी होता. त्यानेसुद्धा तुझं रक्षण केलेलं आहे म्हणे. त्याच्या मनामध्ये सुद्धा दया उत्पन्न झाली म्हणे तुझ्यासाठी. हे कोणी केलं सगळं दत्ताच्या कृपेने. तू विद्धन होसी ते पाहून शस्त्र मोडिता विस्मित होऊन म्हणे याला नेऊन कोठेतरी ठेवावा. आणि मग तुला काहीच फरक पडला नाही म्हणे त्या शस्त्राने, म्हणून त्याच्या मनाने दया उत्पन्न झाली आणि त्याने सांगितलं आता याला मारण्यात काही अर्थ नाही, याला कुठेतरी नेऊन ठेवू म्हणे. दानवाने या आश्रमी तो मग तुला आणून ठेवी सवेग असा तुझा दैवयोग तुझे अंग दत्त राखी दानवाने तुला टाकिले तेव्हा म्या न पाहिले मग ध्याने सर्व जाणिले पालन केले तुझे म्या. आणि त्या राक्षसांनी त्या आचार्याने इथं आणून टाकलं ते मी काय बघितलं नाही, पण मी ध्यान लावून बघितलं तेव्हा मला सर्व कळालेलं आहे म्हणे. तुझे स्वस्थी व्हावे म्हणून येथेच केले पालन जरी देतो पाठवून पितया लागून तुझला तै नास्तिक पुन्हा जाऊन तुला पिडतील म्हणून येथेच केले पालन आता दैत्य हनन करीतू. आणि तुझं कल्याण व्हावं म्हणून म्हणे मी तुला तुझ्या वडिलांकडे पाठवलं नाही, आणि जर मी पाठवून दिलं असतं तर त्या राक्षसाला कळालं असतं आणि त्याने परत तुला मारण्याचा प्रयत्न केलेला असता, म्हणून मग मी तुला इथंच सांभाळायचं ठरवलं म्हणे. असं ते वसिष्ठ मुनी त्या याला सांगता आहेत नवशाला कथा. तू पुन्हा येथे येऊन माझा प्रसाद घेऊन स्वपुराशी जाऊन राज्य करून सुखी राहे. शापी पूर्वी अशोकसुंदरी दैत्या तू मरशील नहुशाचे करी मग दैत्य कारागिरी अशोकसुंदरी ठेवली. आणि ती अशोकसुंदरी आहे म्हणे, तिने त्या राक्षसाला शाप दिलेला आहे
की तू नहुषाच्या हातून मरशील, तर तिला तू त्याच्यातून काढ म्हणे. नहुषा ती तप करून तुला वरावे म्हणून तव चरणी मन लावणी ती राहिली असे. आता विलंब न करी सर्व दैत्यासी मारी जाऊन या सोपुरी दर्शन करी माय बापांचे. जो विश्वपालक दत्तात्रेय तो तुझा वारील अपाय त्याचे चिंतोनिया पाय युद्धी दैत्येय मारिसी. आता वेळ न लावी वीरा आयुष्मान भव शूरा महाबाहो धरी धीरा सर्व असुरा हान तू. वरदा संतु पितरो बलदा संतु ते सुरा यशोदा संतु ते मंत्रा आयुर्दा संतु ते विजया. तर मग आता तू हे करू नको म्हणे, विलंब लावू नको. तर ती अशोक सुंदरी तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेली आहे. तर त्या राक्षसाला तू मारून टाक आणि तिच्याशी लग्न करून तू आता तुझ्या आईवडिलांकडे परत जा म्हणे, असं ते सांगता आहे. आणि हा जो श्लोक आहे, आता तुझे पितर तुला अनेक वर देणारे असत म्हणे आणि देव दत्तगुरू हे तुझे इंद्र तुला बळ देव आणि हे जे मंत्र आहे ते तुझी कीर्ती वाढविल आणि मंत्रमुख ब्राह्मण तुला पूर्ण आयुष्य देव, असं ते म्हणता आहेत. असा या श्लोकाचा अर्थ आहे. तो आस्तिकपणे नहुष शिरसामानी आशिष पाहून या संतोष म्हणे विशेष काय बोलू, आता काय सांगू म्हणे मी, असं म्हणून त्यांना नमस्कार केलेले आहे त्या वसिष्ठ मुनींना. असे नहुष बोलून धरी वसिष्ठांचे चरण म्हणे हे माझे हे चितारण सर्वज्ञ आपण जाणता मनस्तापदेती अधिक ते वैरी काम क्रोधाधिक. हे चरण सेविता घेती धाक होती ते सेवक मग. जैताक्षोड्डान पाहून सर्पजाती भिवून तेवी सेविता तुमचे चरण अरिगण निर्बल होती. तर म्हणे आता मी काय बोलू म्हणे, तुम्ही एवढा मला आशीर्वाद दिलेला आहे म्हणे. ज्याप्रमाणे काम क्रोधाधिकचे शत्रू असतात तर ते तुमचं चरणांची सेवा घेतल्यानंतर ते सुद्धा निर्बल होऊन जातात. ज्याप्रमाणे गरुडांचे म्हणजे गरुडाला बघून किती का सर्प असे ना म्हणे तर ते निघून जातात, त्याप्रमाणे तुमच्या चरणांचं दर्शन घेतल्यानंतर शत्रूसुद्धा निर्बल होतील म्हणे, असं तो म्हणतो आहे. असे चरणप्रसाद मग या वैर्याची काय बिषाद करुणी चरणाची याद दैत्याचा शिरच्छेद करणं. आणि असं तुमचं दर्शन घेतल्यानंतर मी आता युद्ध करेल म्हणे त्याच्याशी आणि त्याला मारून टाकेल. या परी बोलता नहुष उठवी मुनी त्यास हुंगून त्याच्या मस्तकास म्हणे जय श्रीवरी तू. आणि मग त्याला आशीर्वाद देता आहेत ते की तू विजय हो असं. अरिष्ट सर्व वारुण रक्षोत पितृदेव ब्राह्मण द्यावा भूमी करो पालन अघशमन करो पुषा. आणि मग स्वर्ग आणि पृथ्वी हे तुझं पालन करो आणि हे सर्व दुष्टांचा नाश करो म्हणे. ऋषीने असे बोलता नहुष झाला चालता म्हणे श्रीदत्त प्रसन्नता करो आता मजवरी ननमिता जो गर्भापासून आज पावत करी रक्षण लोभ ठेवी पूर्ण वंधू चरण त्या दत्ताचे करो स्वस्ती क्षेम तोची रणी जय देऊनी आमुची वासना पुरवणी पदाची सेवासाची घेऊ. म्हणे आजपर्यंत मी कधी दत्तगुरूंना नमस्कार केलेला नाही म्हणे आणि आता मी त्यांचं चरणवंदन करतो म्हणे आणि त्यांनी माझ्यावर कृपा करावी आणि माझं कल्याण करावं. जो नास्तिक शिक्षक जो आस्तिक रक्षक तोची श्रीदत्त देव एक माझा रक्षक सर्वथा. जो मनोविनोदास्पद त्या दत्ताचे चिंतितापद न होता अनुमात्र खेद जय विशद मिळो मला कुंठे बृहस्पतीची मती गाता ठके अहिपती परी त्याच्या गुणाची समाप्ती न करती कोणी. तर म्हणे असा जो दत्तगुरू आहे की त्याचं वर्णन वासुकीनी जर म्हणजे शेषाने जरी केलं तरीसुद्धा संपणार नाही असे दत्तगुरू माझं रक्षण करू म्हणे. दोन्ही हस्त जोडून तया करू भावे वंदन तो दत्त कृपा करून करो रक्षण माझे सर्वथा. परस्पर युद्ध होता किंवा कपटे कोणी मारिता किंवा रणी संकट येता तोची रक्षो सर्वथा. अशा प्रकारे रणांगणात त्यांनी माझं रक्षण करावं म्हणे. मदगती सुगम व्हावी देवांनी सर्वत्र रक्षा करावी वेळी सुज्जळाने मिळावी आगती व्हावी संतोषे. अशा प्रकारे देवांनी माझं रक्षण करावं आणि सगळीकडे चांगलं अन्न पाणी मिळावं आणि मला जय मिळावा म्हणे, सगळीकडे आनंदी आनंद व्हावा. समर्दन रणी करिता ज्याला बोलाविती तो आता इंद्र करो सहायता भयभीता तो रक्षी. सावधानपणी असे नहुष स्तवन करीत असे देवा हर्ष होत असे त्याचे तैसे धैर्य पाहुनी. आणि मग रणांगणामध्ये कोण ज्याला बोलल्यावर सहाय्य करतो असा कोण इंद्र तो सुद्धा मला
सहाय्य कर म्हणे, असं तो स्तुती करतो आहे देवांची सुद्धा. माथा तू कविती सुर वर्षती पुष्पांचे भार, नहुष चाले सत्वर तव मार्गावर शकून झाले. अशा प्रकारे त्याच्या देवांनी पुष्पवर्षाव केलेला आहे आणि तो चाललेला आहे, त्याला शुभ शकून व्हायला लागलेले आहे. एक गायी कन्या समोर, दही फळे फुलांचे हार, पूर्ण कुंभ दोघे विप्र, मृगवर करती प्रदक्षिणा. तर त्याला शुभ शकून काय व्हायला लागले आहेत, तर गायी दिसत आहेत, कुमारिका दिसत आहेत, नंतर दही फळं फुलं हार सगळं, नंतर पूर्ण भरलेले घट घेतलेले ब्राह्मण दिसत आहेत आणि उत्तम अशा प्रकारचे हरिण दिसत आहेत आणि त्याला प्रदक्षिणा घालत आहेत. असं तो तशा शकुनांप्रती पाहुणी हर्षे चित्ती, पायी चालता पुढती इंद्रतयापत्री पाहत असे. मघवा देवाप्रती बोले, हा आमुच्या काजा चाले, दुखती तयाची पाऊले, सहाय्य केले पाहिजे याला. तर मग इंद्र म्हणतोय, हा पायी पायीच चाललेला आहे, तर आता त्याचे पाय दुखत असतील म्हणे, हा आमच्याच कामासाठी चाललेला आहे, तर आता याला मदत केली पाहिजे म्हणे. माझा स्यंदन मी आता पाठवितो भूमीवरता, तुम्ही करा सहायता युद्ध करता दैत्यासी, मग मिळेल जय तुम्हासी, असे म्हणून मातिलीसी, घेऊन शाश्वतासी नवशासी भेट जा. आणि मग त्यांनी त्याचा जो सारथी होता इंद्राचा, कोण मातली, त्याला सांगितलं, माझा रथ घेऊन तू जा म्हणे आणि याला सहाय्य कर म्हणे. छत्रदंशन तुनीर किरीटकुंडले केयूर, चापविध शस्त्रास्त्र जा सत्वर घेऊन तू. अशा प्रकारे काय काय घेऊन जायचं, कर्णभूषणे, बाजूबंद, धनुष्यबाण, केयूर कुंडल सगळं घेऊन, तुनीर म्हणजे बाणांचा भाता आणि धनुष्यबाण, हे सगळं तू घेऊन जा म्हणे. छत्रचंदन तुनीर किरीटकुंडले केयूर, चापविध शस्त्रास्त्र जा सत्वर घेऊन तू. ते वासवाचे वचन मातली मान्य करून, आज्ञेप्रमाणे सर्व घेऊन येऊन नहुष भेटला. अशा प्रकारे इंद्राचं त्याने ऐकलेलं आहे आणि तो घेऊन चाललेला आहे, त्या नहुषाकडे मातली घेऊन चाललेला आहे. जो गुरुधरी स्मरण चाले दत्ता चिंतन, त्या नहुषापुढे येऊन इंद्राचे वचन सांगे मातली. हा हययुक्त रथ सर्व सामग्री सहित इंद्रे पाठविला येत, हा स्वीकारी युद्धात सुखवाया. हा म्हणे सगळ्यांनी हा इंद्राचा जो रथ आहे तो कसा आहे, सर्व सामुग्रींनी युक्त आहे. हा कोणी पाठवलेला आहे, इंद्राने पाठवला आहे, तर आता याचा तू स्वीकार कर म्हणे. आणि सांगतो काय, अन्यत किंचित न्यून नसे, यावरी सर्व भरले असे, मातली बोलता असे स्वीकारित असे नहुषतो. आणि याच्यामध्ये सगळं काही भरलेलं आहे, काहीच कमी नाही म्हणे असं. आणि अशा प्रकारे नहुषाने त्याचा स्वीकार केलेला आहे. चकचकीत रत्नजडित श्रीधरी तो मुकुट, काणी गुंडले लखलखित घालीत असे तो सुतेज दृढ कवचते, अंगी बांधी तयाचे मंत्रपूर्वक सर्वांते धारण करी अनुक्रमे. अशा प्रकारे त्याने मुकुट घातलेला आहे रत्नजडित, नंतर कानात कुंडले घातलेले आहे आणि कवच बांधलेलं आहे अंगावर. तो मग रथा वंदून प्रदक्षिणा करून यथोक्त मंत्र म्हणून दत्ता आठवणी चढे रथी. तो मोत्याचे हारकंठी घालुनी बैसला रथी, म्हणे मातली प्रती चालवी रथ सत्वर. आणि अशा प्रकारे दत्तगुरूंचं स्मरण केलेलं आहे, त्या रथाला प्रदक्षिणा घातलेली आहे आणि तो याच्यावर चढलेला आहे, रथावर आरूढ झालेला आहे आणि मातलीला सांगतो, चल म्हणे लवकर आता. ते राजपुत्राचे वचन मातली अंगीकारून, हाती चाबूक घेऊन लगाम धरुणी रथ चालवी. तो जगतपालक दत्त तो होता सहाय्यभूत, न्यून काय मग तेथ होय समस्त परिपूर्ण. मग तेथीस कोटी देव तेथे घेती धाव, म्हणती नहुषा आम्ही देव आलो तव सहाय्यार्थ. आणि जो जगाचा पालक असा दत्तगुरू त्याचं सहाय्य करतो आहे, तिथं काही कमी आहे का मग, तर नाही. अशा प्रकारे सगळं आणि 33 कोटी देवसुद्धा त्याच्या सहाय्याला आलेले आहेत. बोले नहुष देवांना, दत्त राखी सदा मला, तो चिकरवी तुम्हाला मला सहाय्य ये वेळी. मी नित्य गुरुवाज्ञाप्रमाण मानी त्याचे हेच कारण, करी कष्टे निवारीन सदा प्राण रक्षिता तो. आणि तोच माझं रक्षण करणारा आहे म्हणे. जो भक्तेच्छा पूरक तो दत्त योगी नायक, सहाय्य होता काही न्यून न्यून नसे खास साख माझी घ्या. आणि मग अशा प्रकारे ही मी साक्षी करून सांगतो आहे म्हणे की दत्तगुरूच माझी इच्छा पूर्ण करतायत म्हणे. असे नहुष बोलणं त्या देवांस घेऊन पुढे करता गमन, ये कळोन अशोक सुंदरीशी या विभू प्रार्थयंतीश नहुषो मा वृणोत्मीती.
सा तदागमनं ज्ञात्वा रंभा तस्मै समीरयेत. आणि मग या श्लोकाचा अर्थ आहे, परमेश्वराला अशी प्रार्थना, कोण ती अशोक सुंदरी परमेश्वराला अशी प्रार्थना करीत होती की नहुषाने मला वरावे आणि पत्नी म्हणून स्वीकारावे. ज्यावेळी नहुषाचे आगमन झाले त्यावेळी तिने रंभा नामक अप्सरेला त्याच्याकडे पाठविले. त्यावेळी अशोक सुंदरीला कारावासातून सोडवण्यासाठी हुंडासुराला शासन करावे असे रंभेने त्याला सांगितले. रंभाजी पाठविली ती नहुषासमोर आली. म्हणे, ऐक माझी बोली, मी आले ज्यासाठी, तू रथारूढ होऊन येसी हे ध्याने जाणून, मजला दे पाठवून. अशोक सुंदरी येवेळी तर तू रथावर चढलेला आहे हे जाणून अशोक सुंदरीने मला पाठवलं आहे असं ती रंभा सांगते आहे. सखी माझी अशोक सुंदरी, ती पडे हुंडाचे कारागारी, नित्य तुला अंतरी चिंती चिंता तुराती. तुझी गृहिणी ती जाण, तिचे करी मोचन, जरी भोगी तसे बंधन, निर्दोष जाण ती साध्वी, तर तिची तू सुटका कर म्हणे, असं म्हणून तिने पाठवलेलं आहे म्हणे मला तुझ्याकडे, असं ती रंभा याला सांगते आहे नहुषाला. बा अदपात हो आम्हासी, जर बोलू मिथ्या वचनासी, नहुषे म्हणे तिसी, येथून तू जा आता, मज कळले यथार्थ, तू धरिला आपुला पंथ, होता हुंडासुराचा अंत, दर्शन ते होईल. आणि मग तो म्हणतो, ठीक आहे, मला सर्व कळालं आहे म्हणे, तू जा म्हणे आता, या हुंडासुराला मारलं की मी जाईल म्हणे तिथं. सुहास्य होणी रंभा मग, भूपाज्ञेने ये सवेग, सखीशी सांगे सोड उद्वेग, येतो सुयोग लवकर. आणि मग ती रंभा जाऊन तिला सांगते आहे की आता योग लवकरच जुळून येतोय म्हणे, तर तू आता चिंता करू नको. तपस्विनी अशोक सुंदरी, ऐकताची आनंद करी, इकडे तो सुरवरी, केला भारी कोलाहल, ते सिद्ध साध्य विद्याधर, गंधर्व यक्ष किन्नर, नाग गुह्यक याई घोर, कलकलाट थोर केला. आणि मग तो निघाल्यानंतर तो हे झालेला आहे, घाबरलेला आहे तो हुंडासूर. जो आनंदे होता सुप्त, तो हुंडासूर झाला जागृत, म्हणे कोण आहे तो अहित, कलकलाट करीत हा दूता कुठून, हा कोण, शत्रू झाला दारुण, हा कोणाचा कोण, किती सैन्य घेऊन. आणि त्याला कळालं कोण येते म्हणे माझ्यावर चाल करायला. तो जो आनंदात होता, पण त्याला जेव्हा कळालं तर तो हे झालेला आहे, चल बिचल, आणि म्हणतो बघा म्हणे कोण हा शत्रू माझा आलेला आहे तो. जा सर्व हे जाणून, तू सत्वर ये परतून, असे दूताला सांगून पाठवून दे हुंडासुर. एक दूत पाठवलेला आहे आणि सगळी माहिती काढून ये म्हणे. आसन्नेसी येऊन दूत सर्व हे जाणून, पुन्हा हुंडापाशी तो जाऊन, म्हणे सावधान ऐकतो. आणि तो दूत आता त्याला सांगतो आहे, येतो वेगे आयुराजसुत, 33 कोटी देवांसहित, तुझा करावया घात, असे दूत बोलिला. ते सहन न झाले त्यासी, बोलावणी भार्यसी, म्हणे पूर्वी दिली त्या बाळासी, त्वा समक्ष मारविला की, त्याला कसा कोणा हाती, मारिला हे सांग निगुती. ती म्हणे मारिला दासी हाती, मी होते तेथेच तच्चर सुद्धा जाण, नदी दिल्या टाकून, असे तिचे वचन ऐकून, पुसे बोलावणी दासीस. आणि मग तो म्हणतो आयुराज, त्या दूताने सांगितलं की आयूचा मुलगा येतो आहे असं. तेव्हा तो म्हणतो, मी तर बायकोला विचारतो, मी तर तुला दिलं होतं ना म्हणे त्या बाळाला मारून टाकण्यासाठी. मग ती म्हणते, हो मग माझ्या समक्ष मारलं म्हणे दासीकडून म्हणे. मग हा त्याच्या अस्थि चर्मसुद्धा मी वापरून टाकले म्हणे, त्यासुद्धा टाकल्याने म्हणे, असं ती सांगते आहे. तो कोणी मारिला बाळ, ती म्हणे राणी होती जवळ, म्या मारिला तो बाळ, सत्य सत्य बोलते. दोघीसुद्धा खोटं बोलत होत्या आणि सांगत होत्या, आम्ही समक्ष पाहिलं म्हणे. दैत्य जिव्हा चावून, म्हणे तरी आला हा कोठून, आधी शत्रू मारून तुम्हा शिक्षा करीन मी. आणि म्हणे तो जर तुम्ही मारून टाकला, मग हा कोण आहे म्हणे, हा तर शत्रू आहे म्हणे, आधी थांबा, याच आधी याला मारतो मग तुमचा भेद पाहतो म्हणे मी. हा आधी शत्रू आला, आता मारावया आला, आज्ञा देतो सर्व दैत्याला, चला शस्त्र युद्धाशी. आणि मग हा आलेला आहे म्हणे शत्रू, याला मारायला सगळं दैत्य चला म्हणे. जे जीताशेने न जाती, त्याला आधी या हाती, मारून या उपरांती, शत्रुप्रती जाईन मी. आणि जे जीवाच्या आशेने येणार नाही म्हणे, तर त्यांना आधी मी मारून टाकेल म्हणे, आणि शत्रूकडे नंतर जाईल म्हणे, असं म्हणतोय तो. अभिषेक करून सेनापती 5 योजन, सर्वा देई पाठवून, उग्र शासन दैत्य तो. अशा प्रकारे 5 सेनापती घेतले चाललेला आहे. ते तच्छब्द कठोर, मानोनी युद्धाने गती असुर, म्हणती रणी मरता होऊ सूर, करू उपकार धनावरी.
इति श्री परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते दत्तमात्म्ये चतुश्चत्वारिंशोऽध्यायः। गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त।